इकडे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल्स म्हणजेच एनजीटी या पर्यावरणावरती काम करणाऱ्या सरकारी संस्थेनं ठाणे महानगरपालिकेला सांडपाण्यावरती कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी खाडीत सोडल्याप्रकरणी 102 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे। तर एसटीपी प्लांट उभं करण्यासंदर्भात वारंवार सांगून देखील एनजीटीच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यानं हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे। याचिकाकर्ते आरिफ इराकी यांनी ही सगळी माहिती दिली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देतात भाग्यश्री प्रधान, आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। भाग्यश्री, नक्कीच वर्षा, राष्ट्रीय हरित लवादा यांच्याकडून हा दंड जो आहे तो ठाणे महापालिकेला ठोठावण्यात आलेला आहे। 102 करोड रुपयाचा हा जवळपास दंड आहे आणि 10 वेळा या संदर्भात सांगून देखील महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही। एसटीपी प्लांट जे आहेत उभे करणं अपेक्षित होतं ते केले नाहीत, म्हणून हा दंड ठोठावण्यात आलाय। खरं तर आपण बघितलं तर मुंब्रा आणि दिवा ही जी हे जे शहरं आहेत ही अतिशय लोकवस्ती वाढत असलेली शहरं आहेत, उपशहरं आहेत ठाण्यातली। आणि आपण जर बघितलं तर मुंब्र्यामध्ये 35 लाख घनमीटर एवढं पाणी सांडपाणी रोज तयार होतं। त्यातल्या 30 लाख घनमीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते, मात्र उर्वरित जे पाणी आहे ते असंच सांडपाणी नाल्यामध्ये किंवा खाडीमध्ये बेसिकली सोडलं जातं, कारण तिथे खाडीचा मोठा भाग आहे आणि या खाडीत तसंच सोडलं जातं। त्याच पद्धतीने जर बघितलं तर दिव्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। दिव्यामधलं पाणी देखील देसाई जी खाडी आहे, दिव्याला लागूनच जी खाडी आहे त्याच्यामध्ये सोडलं जातं, त्यामुळे कोणतीही प्रक्रिया ह्याच्यावर होत नाही। यामुळे पर्यावरणाला धोका उत्पन्न झालेला आहे। अशा पद्धतीची वारंवार तक्रार जी आहे ती आरिकी यांनी केलेली पाहायला मिळाली होती। या संदर्भात अनेक वेळेला महापालिकेने एसटीपी प्लांट उभारण्यासाठी टेंडर देखील काढलेले होते, मात्र हे टेंडर काढल्यानंतर देखील कुठलीही प्रक्रिया जी आहे एसटीपी प्लांट उभारण्यासंदर्भात ती महापालिकेने केली नाही। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आरिकी यांनी राष्ट्रीय हरित लवादाचं दार ठोठावलं। यावेळेला मात्र राष्ट्रीय हरित लवादाने अतिशय मोठ्या प्रमाणात जो दंड आहे तो महापालिकेला ठोठावलेला आहे। 102 करोड रुपयाचा हा दंड आहे। आता खरी तर अडचण अशी झाली आहे वर्षा की महापालिकेच्या तिजोरीमध्ये तेवढे पैसेच नाही आहेत, त्यामुळे 102 करोड रुपये आम्ही भरू शकत नाही अशी जी भूमिका आहे ती महापालिकेने घेतलेली आहे। आणि जर हे 102 करोड आम्ही तुम्हाला दिले तर आम्ही एसटीपी प्लांट उभं करू शकत नाही, आम्हाला एसटीपी प्लांट उभं करण्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो आम्ही करू शकत नाही, अशी देखील भूमिका आहे ती महापालिकेने घेतलेली आहे। त्यामुळे नेमकं आता महापालिका या संदर्भात 102 करोड रुपये भरणार का की एसटीपी प्लांट उभं करण्यासाठी अधिक प्रयत्न करणार, हे बघणं देखील आता वर्षा महत्त्वाचं आहे। निश्चितच भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।